छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका बसलाय। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आलेत। गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीमध्ये पावसानं दैना उडालेली, रस्ते जलमय झाले। कंपन्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। वाळूजमधील व्यावसायिकांना मोठा फटका बसला। संभाजीनगरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस बरसतोय। नारंगी सारंगी धरणातून पाण्याचा जोर वाढलाय। वैजापूर शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, तर ग्रामीण भागात अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून वीरगाव, बाभुळगाव, बाभुळगाव बुद्रुक इथं अजूनही काही लोक अडकल्याची माहिती आहे। मुसळधार पावसामुळे शहराला देखील पुराचा विळखा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्या नारंगी नदीजवळ उभा आहे आणि ही शहराजवळची नदी आहे। आपण बघू शकतो की पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सध्या नदीत आपल्याला पाहायला मिळतो आहे। अनेक कुटुंब जे तिकडे अडकले होते त्यांना देखील आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र या नदीमध्ये काही म्हशी आणि गायी देखील वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। ज्यांच्या गायी आणि म्हशी वाहून गेले त्या ताई आपल्यासोबत। ताई, नेमकं किती म्हशी वाहून गेल्या? माझी एक म्हैस वाहून गेली आणि थोडेफार भांडे वाहून गेले। अच्छा, हा, बरं। काय किती वाजता घटना घडली? ही 1 वाजता, रात्रीच्या 1ला। माझी गाय वाहून गेली आणि घरामध्ये पाणी शिरलं, भांडे कोंडे वाहून गेले। अच्छा, काही मदत मिळाली आहे तुम्हाला? नाही, अजून काही नाही मिळालं। आपण बघितलं की अशा पद्धतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं प्रशासनाच्या वतीनं देखील त्यांना आता सुरक्षित ठिकाणी पोहोच केलं जात आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं आता पुन्हा एकदा नागरिक अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा पाऊस जर दिवसभर सुरूच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यानं नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर। नारंगी सारंगीमधून त्या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे। मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय का आपण फक्त आपले जीव त्या ठिकाणी वाचले पाहिजे, आपले जनावर त्या ठिकाणी वाचले पाहिजे। आपण काळजी त्या ठिकाणी घ्यावं। बाकीचे पंचनामे भानगडी त्या ठिकाणी चालू राहतील, परंतु आपण सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी जावं। शिवना प्रकल्प सुद्धा 100% गेल्या 8 दिवसापासून भरला आहे आणि जवळजवळ रात्री 3 वाजता 40,000 क्युसेक्सनी पाणी शिवनाला त्या ठिकाणी सोडलेलं आहे। आणि मग शिवनाच्या परिसरामध्ये सुद्धा अत्यंत धोका निर्माण झालेला आहे। सोनवाडीमध्ये अक्षरशः पूर्ण गाव त्या ठिकाणी आमचं बाहेर निघालेलं आहे। वैजापूरचं दत्तनगर असेल, मिन्नतनगर असेल, पंचशील नगर असेल, कादरी नगर असेल, इथल्या सगळ्या लोकांना आम्ही रात्री बाहेर काढलं।